हे समद घडलं आहे? होय, त्यांच्या क्रोधामुळे माझ्या मुलीला कोणत्याही दिव्यातून जावं लागू नये असंच मला वाटतं। आधीच इतकी वर्ष तिच्यापासून वंचित राहिले मी, आता पुढील आयुष्यात तिला कोणताही त्रास होऊ नये असंच मला मनोमन वाटतं। असं तैसनी माझा इतका राग आहे बाई। बानू, आपल्या पतीचा दुसऱ्या कुणाशी विवाह व्हावा हे कोणत्याही स्त्रीला आवडणार नाही। आणि जर श्री खंडेराय तुझ्याशी लग्न करून तुला जेजुरीला घेऊन गेले तर म्हाळसा देवींच्या क्रोधापुढे, शक्तीपुढे कोणाचेही काहीच चालणार नाही। शक्ती मोरा म्हणजे म्या नाही समजले। म्हणजे म्हाळसाताईंकडे बी देवागत शक्ती आहे बाय? म्हणजे अद्याप तुला हे ठाऊकच नाही की म्हाळसा देवी कोण आहेत ते? नाही, कोण आहेत म्हाळसाताई? त्या केवळ खंडेरायांच्या पत्नी नव्हे तर साक्षात शक्तिरूप आहे, शक्तीचा स्रोत आहे। देवाधिकांचे आधारस्थान आहे, जगत जननी स्वरूप आदिशक्ती स्वरूप आहेत, दैत्य संवारक आहेत, मातृस्वरूप आहेत। आणि त्यांचे मूळ रूप काय होते हे मला तुला सांगावे लागते आहे हे विशेष। तुझा आणि त्यांचा गतजन्मीचा ऋणानुबंध आहे हे तुझ्या स्मरणात नाही? गतजन्मी तू आणि त्यांचे मूळ रूप यांचे ऋणानुबंध होते। कैलासात तुम्ही दोघी लहानाच्या मोठ्या झालात, एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होतात। कुठं? कैलासात, जिथून या साऱ्याची सुरुवात झाली, जिथे म्हाळसा देवींच्या मूळ रूपातील एका वचनाने कृतयुगातील या शिवलीलेची बीज रोवली। थांब शची थांब, यापुढे कितीही मनात आलं तरी एक शब्दही तुझ्या वाणीतून बाहेर पडू देऊ नकोस, नाहीतर ही कृतयुगातील शिवलीला संपुष्टात येईल। शची थांब, सारं काही बानूला सांगण्याचा मोह आवर। तू जर बानूला सांगितलंस की म्हाळसा हीच पार्वती आहे तर अनर्थ होईल शची, अनर्थ।